आज 19 जुलै रोजी रुपयाची डॉलरच्या अगेन्स्ट जी किंमत आहे ती 80 रुपयाला पोहोचलेली आहे. तर पहा रुपयाचं जे घसरण होत आहे, रुपया जो डेप्रिशिएट होत आहे, याला आपण इंग्लिशमध्ये रुपी डेप्रिशिएशन म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण रुपयाची घसरण असं म्हणतो. तर याची कारणे आपल्याला तपासावी लागतील. तर परीक्षेच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर इकॉनॉमिक्समध्ये समजा एस-टी-आयच्या मेन्समध्ये आपल्याला हा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. पूर्व परीक्षेला सुद्धा हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. तर कारण हा हॉट टॉपिक आहे पहा. तर रुपयाची डेप्रिशिएशन. तर जर आपण रुपयाचं रेट जर पाहिले अगेन्स्ट डॉलर, तर 2007 साली $1 बरोबर 41 रुपये होते. तर आज या घडीला रुपया 80 रुपयाला गेलेला आहे. म्हणजे पहा 50% ची डेप्रिशिएशन या कालखंडामध्ये जी झालेली आहे. तर ही असा प्रवास आहे रुपयाचा. तर 2014 पासून आत्तापर्यंतचा प्रवास बघितला तर 2014 पासून आत्तापर्यंत रुपयाची जी डेप्रिशिएशन झालेली आहे ती 27% जवळपास झालेली आहे. तर पहा रुपयाची जी किंमत होती 2007 साली किती होती? 2007 साली $1 इज इक्वल टू $1 इज इक्वल टू 41 रुपये होती. तर हे आठवणी ठेवा. तर 2007 साली $1 म्हणजे 41 रुपये होती. ही किंमत 2014ला $63 रुपयाला गेली. तर 2014 साली $1 इज इक्वल टू 63 रुपये झाली होती. आता ही किंमत किती झालेली आहे? तर ही यावेळी 80 रुपयाला गेलेली आहे. तर अशा प्रकारे रुपयाचा प्रवास झालेला आहे पहा. तर रुपयाचा प्रवास कसा झालेला आहे पहा. 41 रुपयावरून 63ला गेली 14ला आणि त्याच्यावरून आता किती आहे? 80 आहे. तर हे जे व्हेरिएशन होत आहे, रुपयाची जी घसरण होत आहे, तर याच्या मागची कारणं आपल्याला आता तपासावी लागतील. तर करंटमध्ये जी आपल्याला महत्त्वाची जी कारणं आहेत, रुपया का घसरत आहे ते पाहावं लागेल. तर पहा जे आता याच्यामागची 2 महत्त्वाची कारणं आहेत. जो आता रुपया आपला घसरत आहे, 80 रुपयाला गेलेला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जर या वर्षाची घसरण ही 7.7% आहे. म्हणजे जानेवारीपासून आत्तापर्यंतची घसरण किती आहे? 7.7%. तर याचे परिणाम पण काय होतात ते आपल्याला पाहावे लागतील. तर या गोष्टी आपण आता पाहणारच आहोत. तर सुरुवातीला आपण याचे कॉजेस पाहू, याची कारणं पाहू की रुपया का घसरत आहे. तर आजच्या घडीला रुपया घसरण्यामागची 2 महत्त्वाची कारणं आहेत पहा. एक आहे अमेरिकेमध्ये जे फेडचं रेट हाईक होत आहे, त्याच्यामुळे रुपयाची घसरणी जास्त होत आहे. तर फेड रेट हाईक म्हणजे काय हे आपल्याला मी सांगतो. तर फेड म्हणजे काय? तर फेडरल रिझर्व्ह. जशी आपल्या इथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तिथे त्याला फेडरल रिझर्व्ह असं म्हटलं जातं. अमेरिकेमध्ये, USA मध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह असं म्हटलं जातं. तर ही फेडरल रिझर्व्ह काय करत आहे आता? तर जो अमेरिकेमध्ये जो मार्केटमधील डॉलर आहे तो काढून घेत आहे. तर हा डॉलर का काढून घेत आहे? तर कोरोनाच्या काळामध्ये काय झालं होतं? कोरोनाच्या काळामध्ये सर्वच देशांनी पैशाची छपाई भरपूर केली होती. तर ते प्रिंटिंग करून ते मार्केटमध्ये त्या नोट्स आल्या होत्या. तर हा पैसा जो मार्केटमध्ये अतिरिक्त आला होता, त्यामुळं माणसांच्या हातामध्ये खेळता जो पैसा होता तो वाढला होता. आणि याच्यामुळं काय होतं समजा जर कमोडिटीचं प्रोडक्शन कॉन्स्टंट असेल, तेच असेल आणि पैशाचं जर प्रमाण वाढलं असेल, तर साहजिकच किमती वाढणारच आहेत. तर ह्या गोष्टी कशावर अवलंबून असतात? तर डिमांड अँड सप्लायवर असतात. समजा एका गोष्टीची सप्लाय वाढली तर त्याची किंमत कमी होते. तर तशा प्रकारेच होतं. समजा डॉलरचा सप्लाय वाढला मार्केटमधला तर त्याची किंमत कमी होते, महागाई वाढते. तर या गोष्टी कोरोना काळात झालेल्या आहेत. तर कोरोना काळामध्ये अमेरिकेने भरपूर डॉलर्स छापले आणि ते मार्केटमध्ये आणले. त्यामुळं अमेरिकेतील महागाई आता आपण पाहत आहे की 9.1 इतकी झालेली आहे. 9.1% इतकी महागाई अमेरिकेमध्ये आता या स्टेजला आहे. तर ही आत्तापर्यंतची त्यांच्या मागच्या 41 वर्षातील सर्वात जास्त महागाईचा दर आहे. तर अमेरिकेतील हा जो महागाईचा दर आहे हा पाहून तिथल्या फेडरल रिझर्व्हने जे त्यांचे इंटरेस्ट रेट आहेत ते वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मागच्या महिन्यामध्ये त्यांची जी मीटिंग होती त्यामध्ये त्यांनी जवळपास 75 बेसिस पॉईंट, त्यांना बिप्स म्हणतो आपण, किती? 75 बेसिस पॉईंट. तर एवढ्या ह्याने त्यांनी रेट हाईक केलेली आहे. 75 बेसिस पॉईंट म्हणजे 0.75%. तर 0.75% किंवा 75 बेसिस पॉईंट आपण अशा प्रकारे म्हणतो. तर एवढी रेट हाईक केलेली आहे आणि याच्यामुळे काय होतं तर मार्केटमधील जो पैसा असतो तो कमी व्हायला चालू होतो. तर ही जी रेट आहे काय, जो व्याज दर वाढवलेला आहे तो भरपूर मोठा आहे असं म्हटलं जातं. या महिन्यामध्ये त्यांची जी मीटिंग होणार आहे 27-28 तारखेला, ज्याच्यामध्ये ते रेट हाईक करण्याची शक्यता जास्त आहे. तर असं इकॉनॉमिस्ट म्हणतात की त्यामध्ये 100 बेसिस पॉईंटनं वाढवण्याची शक्यता आहे. जर समजा या महिन्याच्या एंडला फेडरल रिझर्व्हने 100 बेसिस पॉईंटने जर तो रेट वाढवला
तर 100% जगामध्ये मंदी येण्याची शक्यता आहे. तर यामुळे सुद्धा इकॉनॉमिस्ट म्हणा किंवा बाकीचे सर्वजणच चिंतित आहेत. जास्त करून जे स्टॉक मार्केटवर इन्व्हेस्टेड माणसं आहेत त्यांना या गोष्टीची भीती जास्त आहे. कारण पहा, जो मार्केटवरचा पैसा आहे तो ऑटोमॅटिकली जाणार आहे आणि मार्केट खूप खाली पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आता शासनापुढे पर्यायसुद्धा जास्त राहिलेले नाहीत. कारण पहा, जे महागाईचा दर वाढत आहे त्याच्यामुळे सामान्य माणसामध्ये नाराजी शासनाबद्दलची वाढत असते. कुठेही पहा, जे आपलं UPAचं सरकार 2014ला पडलं ते महागाईमुळे पडलेलं आहे. तर सामान्य माणसाला महागाई ही महागाईच्या विरुद्ध त्याचं मत भरपूर असतं. तर म्हणून काय करतात शासनामध्ये बसणारे जी लोक असतात त्यांचा कल असतो की महागाई कमी करण्याचा. मग त्यामध्ये अर्थव्यवस्था थोडीशी स्लो डाऊन झाली तर ते त्याला कॉम्प्रोमाइज करूही शकतात. तर आता सिच्युएशन आता जगामध्ये कशी आहे पहा, तर जगामध्ये परिस्थिती अशीच आहे. तर प्रत्येक देशाचे जे शासन आहे ते बऱ्यापैकी महागाईवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण पहा, जर त्यांनी महागाईवर कंट्रोल केला नाही तर याचे दूरगामी परिणाम त्यांना इलेक्शन्समध्ये म्हणा किंवा रायट्स, दंगल तर यामध्ये होऊ शकतात. आपण श्रीलंकामध्ये आता काय परिस्थिती आहे ते पाहत आहोत. तर श्रीलंका टोटली बँकरप्ट झालेली आहे. तर अशा प्रकारची सिच्युएशन बऱ्यापैकी भरपूर देशामध्ये आता निर्माण होत आहे. जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आता पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर पहा, या प्रकारे सिच्युएशन आता ही डेव्हलप होत आहे. तर आपण जे आता पाहिलेलं आहे की पहिलं कारण काय आहे रुपया घसरण्याचं, तर अमेरिकेमधील जी सेंट्रल बँक आहे त्यांची फेडरल रिझर्व्ह ते तिथला व्याज दर वाढवत आहे, रेट हाईक करत आहे. फेड रेट हाईक केल्यामुळे ते डॉलरचा जो मार्केटमधला पुरवठा होता तो कमी होत आहे. याच्यामुळे काय होत आहे पहा, जे अमेरिकेतील गुंतवणूकदार आहेत आपल्या भारतामधले ते FPI असतील, FII असतील, ते त्यांचा जे मार्केटमधील जे इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून घेत आहेत. तर याच्यामुळे सुद्धा भारतातील पैसा हा डॉलर जो आहे तो जात आहे. तर कसं आहे पहा, रुपी आणि डॉलर याचं हे कसं आहे रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे जे हे पुरवठा आणि मागणीवरची डिपेंडंट टर्म आहे पहा. समजा हे डॉलर आहे समजा आणि ही रुपी आहे. तर समजा याचा जर पुरवठा कमी झाला तर याची 100% किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण समजा एका वस्तूचा ज्यावेळी पुरवठा कमी होतो त्यावेळी त्याची किंमत वाढते. जर डॉलरचा पुरवठा कमी झाला तर त्या डॉलरची काय होणार आहे, किंमत वाढणार आहे. तर हीच सेम सिच्युएशन आता होत आहे. तर डॉलरचा पुरवठा कमी का होत आहे, तर डॉलर हे मार्केटमधनं तिथले फेडरल रिझर्व्ह काढून घेत आहे. कारण त्यांना तिथली महागाईचा दर कमी करायचा आहे. तर त्यामुळं रुपये काय होत आहे, रुपये हा पडत आहे. तर आताच ही सेम सिच्युएशन झालेली आहे की आता रुपये काय झालेला आहे, 80 रुपयाला डॉलर हा रुपया काय झालेला आहे, $1 बरोबर 80 रुपये अशा प्रकारे झालेला आहे. तर आपण पाहिलेलं आहे की रेट हाईक केल्यामुळे काय होतं, जे अमेरिकेतील भारतातील गुंतवणूकदार आहेत ते भारतातील पैसा जो काय आहे तो स्टॉक मार्केटवरचा असेल किंवा इतर ठिकाणी जो गुंतवणूक केलेली असेल ती गुंतवणूक ते काढून घ्यायला सुरुवात करतात आणि परत ते पुन्हा अमेरिकेत न्यायला चालू करतात. आणि यामुळे सुद्धा भारतातील गुंतवणूक कमी होते आणि भारतातील डॉलरचा पुरवठा कमी होतो आणि रुपयाचा पुरवठा वाढतो. मग रुपयाचा पुरवठा वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली याची काय होणार आहे, घसरण होणार आहे. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं रुपया घसरण्यामागचं कारण पहा, जे रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे तर याच्यामुळे सुद्धा ज्या जगातील ज्या करन्सीज आहेत त्यांच्यामध्ये घसरण होत आहे. याचं कारण काय आहे पहा, तर युक्रेन आणि रशिया युद्धामुळं जे ऑइलचं डिस्रप्शन झालेलं आहे, क्रूड ऑइलचं सप्लायचं, त्याच्यामुळे क्रूड ऑइलचे प्राईस भरपूर वाढत आहेत. त्या भरपूर वाढल्यासुद्धा होत्या. मध्ये $120 सुद्धा गेला होता क्रूड ऑइल. तर $120 बॅरलवरून आता ही क्रूड ऑइलची प्राईस किती आहे, तर आज घडीला 104 पर्यंत क्रूड ऑइल आहे. तर आज ही क्रूड ऑइलची प्राईस आहे $104 पर बॅरल. तर ही जी आता थोडीशी जरा कमी झालेली आहे. पण पहा, हे जे क्रूड ऑइलची जी प्राईस आहे, जर क्रूड ऑइलचं प्राईस वाढलं म्हणजे कच्च्या तेलाची जर किमती वाढल्या तर ऑटोमॅटिकली महागाई वाढते. कारण याच्यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात. तर ट्रान्सपोर्ट असेल, इंडस्ट्री असेल, तर क्रूड ऑइलवर त्याचा डिपेंडन्स असल्यामुळं महागाईचा दर काय होतो, ऑटोमॅटिकली वाढतो. तर जर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर महागाईचा दर वाढतो. तर आताही तसंच होत आहे. तर रशियावर अमेरिकेने सँक्शन्स लावले आहेत, आर्थिक निर्बंध लावलेले आहेत. त्याच्यामुळं भरपूर युरोपमधल्या जे भरपूर देश आहेत त्याच्यामध्ये इन्फ्लेशन जे महागाईचा दर आहे तो वाढलेला आहे. कारण त्या जे युरोपमधले जे देश आहेत ते बऱ्यापैकी रशियावर डिपेंडेंट आहेत ऑइल किंवा गॅससाठी. कारण तिथील पहा 40%चा जो गॅस पुरवठा होतो तो रशिया करतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जी गॅझप्रॉम कंपनी आहे रशियाची, गॅझप्रॉम ही एक महत्त्वाची कंपनी आहे, ही तुम्ही लक्षात ठेवावी. कारण ही परीक्षेला प्रश्न पडण्याची शक्यता दाट आहे. तर गॅझप्रॉम या कंपनीनं काय म्हटलं आहे पहा,
ही एक रशियन कंपनी आहे. तर रशियाची सरकारी कंपनी आहे ही, पब्लिक सेक्टरची कंपनी आहे गॅझप्रॉम. ही गॅस आणि ऑइल सेक्टरमधली कंपनी आहे. तर या कंपनीनं जी रशियानं युरोपियन कंपन्यांना काय सांगितलेलं आहे, तर ते जो गॅसचा पुरवठा ते करते तर ते करू शकणार नाही. तर ते गॅसचा पुरवठा बंद करण्याची धमकी देत आहेत, जे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर गॅझप्रॉम कंपनी अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहे. तर याच्यामुळे समजा जर असं झालं तर काय होईल, तर युरोपचा जो सप्लाय आहे 40% तो जर बंद झाला तर तुम्ही या गोष्टीची हे करू शकता की किती तिथल्या लोकांमध्ये महागाई जर वाढून किती म्हणजे तिथं रिव्होल्युशन होण्याची शक्यता आहे. तर मागं रिबेलियन होण्याची शक्यता आहे. माणसं सरकारच्या अगेन्स्ट जाऊन पूर्णपणे एक वेगळीच सिच्युएशन निर्माण होऊ शकते तिथे. त्यामुळं ही भरपूर एक मोठं संकट युरोपवर येऊ शकतं जर रशियानं त्यांचा सप्लाय बंद केला तर. कारण इतर ठिकाणून येणारा सप्लाय इतक्या प्रमाणामध्ये त्यांचा डिमांड पुरवू शकत नाही. तर ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे लक्षात ठेवण्यासारखी. तर आपण जी ही 2 महत्त्वाची कारणं पाहिलेली आहेत. कोणकोणती पहा, जो फेडरल रिझर्व्हनं रेट हाईक केलेला आहे आणि रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जे ऑइल आणि गॅस सप्लायचं डिस्रप्शन झालेलं आहे, त्यामुळे तेलाच्या किमती ज्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे सुद्धा या करन्सीच्या ज्या एक्सचेंज रेटवर परिणाम होत आहे. तर पहा, तेलाच्या किमती वाढल्यानंतर काय होणार पहा, आपण भारत देश आहे, आपण तेल बऱ्यापैकी इम्पोर्ट करतो. आपण आपली जी परकीय चलनसाठा आहे तो त्याच्यावर जास्त खर्च करत असतो. समजा डॉलर आपल्याला जास्त द्यावे लागले तर आपल्या येथील डॉलरचा जो पुरवठा आहे तो ऑटोमॅटिकली कमी होणार आहे आणि त्यामुळं याचा फटका आपल्याला फॉरेक्स रिझर्व्हमध्ये पण बसतो आणि या कन्व्हर्टिबिलिटीमध्ये पण बसत आहे. जे आता डॉलर आणि रुपीचं जे रूपांतर होत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा तोटा सहन करावा लागत आहे. तर या प्रकारच्या गोष्टी आहेत. नंतर पहा, याची जनरल जर कारणं आपण पाहिली की रुपया घसरतो का किंवा रुपी डिप्रिशिएशन का होतं, तर इथे पहा, इथे एक जनरल मी कारणं दिलेली आहेत की रुपयाची घसरण्याची कारणं काय आहेत. पहिलं कारण पहा, जे भारताची आयात वाढणे. तर जनरली पहा काय असतं की आपल्याकडे समजा आता भारत देश आहे, आपण जर बाहेरच्या देशातून आयात करत असेल तर आपल्याला त्यांना ते परकीय चलन द्यावं लागतं. तर डॉलर ही असं एक चलन आहे जे फॉरेन ट्रेडसाठी जास्त वापरलं जाणारं चलन आहे. तर आज जगामध्ये फॉरेन ट्रेडसाठी वापरलं जाणारं 70% फॉरेन ट्रेडमध्ये डॉलरच वापरले जातात. तर समजा आता आपण फॉरेन ट्रेडमध्ये आयात जर जास्त करत असो, म्हणजे इम्पोर्ट जास्त करत असेल, तर आपल्याला डॉलर द्यावे लागतील. तर आपल्या जो परकीय चलनसाठा आहे त्यातील डॉलर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे, डॉलर कमी झालं तर डॉलरचं मूल्य काय वाढणार आहे, ऑटोमॅटिकली ते वाढणार आहे. मग रुपया काय घसरणार आहे. तर ज्यावेळी आपलं इम्पोर्ट वाढेल तर रुपया घसरणारच आहे, कारण आपल्याकडचा डॉलरचा पुरवठा काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण पहा, पेट्रोलियमची आपल्याला आवश्यकता असते. आपण पेट्रोलियम डिपेंडंट नेशन आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. तर त्यामुळं आपल्याला काय आहे, याचा फटका जास्त बसू शकतो. नंतर निर्यात जर कमी झाली एका देशाची, दुसरी कंडिशन काय आहे, रुपया कधी घसरतो, एक तर आपली आयात वाढते आणि निर्यात कमी होते. या 2 कंडिशनमध्ये काय होतं, डॉलर आणि रुपयेमधलं जे कन्व्हर्टिबिलिटी होती ती अफेक्ट होते, म्हणजे रुपया घसरतो. निर्यात कमी झाल्यानंतर रुपये कसं घसरतं पहा. समजा आपण निर्यातक्षम ज्या वस्तू असतात त्याचं एक्सपोर्ट जे आहे ते कमी झालं. एक्सपोर्ट कमी होतं याचा अर्थ काय होतो समजा, तर बाहेरून येणारा जो डॉलर आहे आपल्या देशात तो कमी होतो. डॉलर कमी झाला, डॉलरचा पुरवठा कमी झाला, याचा अर्थ ऑटोमॅटिकली डॉलरची किंमत वाढते. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, डॉलर आणि रुपयाची जी कन्व्हर्टिबिलिटी जी आहे ती मागणी आणि पुरवठा याच्यावरच आहे पहा. याच्यावरच सर्व काय आहे. तर मागणी आणि पुरवठा याच्याकडे तुम्ही लक्ष द्या की डॉलरची मागणी आणि पुरवठा याच्यामधला जो बॅलन्स आहे याच्यावर हे सगळं गणित आहे. तर एखाद्या गोष्टीची मागणी वाढली तर काय होणार आहे, त्याची किंमत काय होणार आहे, तर त्याची किंमत काय होते, किंमत वाढते. तर समजा मागणी वाढली तर डॉलरचा पुरवठा कमी झाला तर काय होणार आहे, मागणी वाढते. डॉलरचा पुरवठा कमी झाला तर काय होणार आहे, डॉलरची मागणी वाढते. मागणी वाढल्यानंतर काय होणार आहे, किंमत ऑटोमॅटिकली वाढते. तर असंच होत आहे आता. तर डॉलरचा पुरवठा कमी होत आहे, त्यामुळे त्याची किंमत वाढत आहे. या प्रकारच्या गोष्टी आता होत आहेत. आता पुढचा पॉईंट पहा, महागाई वाढणे. तर भारतातली महागाई वाढणे हे सुद्धा एक कारण आहे. आता आपण भारतातील महागाई बघतो 7% आहे, 7.01% आहे. तर या महागाई वाढीमुळे सुद्धा रुपयाचं डेप्रिशिएशन होतं. तर ते रुपयाचं डेप्रिशिएशन कसं होतं पहा. समजा भारतामध्ये, हा भारत आहे समजा आणि हा US आहे. तर भारतामध्ये एक वस्तू आहे समजा, एक मोठी मशिनरी आहे आणि इथल्या एका कंपनीला ही वस्तू जर विकत घ्यायची असेल तर $1 = 75 आधी होतं आणि आता $1 = 80 झालेला आहे. तर पहा, जर येथील वस्तू महागाई वाढली तर ही वस्तू समजा आता झालेली आहे 1 कोटीला झालेली आहे, जी 50 लाखाची वस्तू होती.
तर 1 कोटीला झाल्यानंतर हिची महागाई वाढली, तर आता काय होणार आहे? महागाई वाढल्यानंतर याचे डिमांड काय होणार आहे? ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तर डिमांड कमी झाली याचा अर्थ काय होणार आहे? एक्सपोर्ट ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तर ही गोष्ट कशावर आहे? एक्सपोर्ट आणि याच्याशी रिलेटेड आहे. महागाई वाढली तर काय होणार आहे? एक्सपोर्ट हा कमी होणार आहे. नंतर पहा, भारतातील व्याजदर कमी होणे. तर व्याजदर आणि महागाईचा हा संबंधच आहे. व्याजदर कमी केला तर माणसाच्या हातातील पैसा खेळता जास्त राहतो, पैसा जास्त येतो माणसाच्या हातामध्ये. पैसा जास्त आला तर महागाई वाढते. महागाई वाढल्यामुळे हे पहा, हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहे. व्याजदर वाढला, व्याजदर कमी झाला तर काय होते? महागाई वाढते. महागाई वाढल्यानंतर काय होणार आहे? एक्सपोर्टवर त्याचा परिणाम होणार आहे. तर ही अशी गोष्ट आहे. नंतर भारतातून गुंतवणूक निघून जाणे. आता आपण मगाशी पाहिलेलं आहे. तर भारतातून गुंतवणूक निघून जात आहे. तर 2022-23 या वर्षामध्ये आत्तापर्यंत $14 बिलियन बाहेर गेलेले आहेत. किती बिलियन डॉलर? $14 बिलियन 2022-23 मध्ये आतापर्यंत गेलेले आहेत या क्षणापर्यंत. तर ही खूप मोठी रक्कम आहे. जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, ते आपली जी गुंतवणूक भारतातील आहे ती काढून घेत आहेत. कारण त्यांचं म्हणणं असं आले आहे की जे भारताचे जे स्टॉक मार्केटचं व्हॅल्युएशन आहे ते एक्सेसिव्ह आहे, आता जास्त आहे. तर ते आता कमी होणं आवश्यक आहे. चायनाचं त्यांना आता चिपर वाटत आहे, त्यामुळे ते आता त्यांची गुंतवणूक ही भारतातून चायनाकडे जात आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत पहा. तर एकंदरीत ही आपण कारणं बघितलेली आहेत की रुपीची डिप्रिशिएशन का होते. तर ही कारणं आहेत. नंतर पहा याचे परिणाम काय होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं काय पहा, ज्यावेळी रुपीचं डेप्रिशिएशन होतं म्हणजे रुपया घसरतो, त्यावेळी काय होणार आहे? तर आयात काय होणार आहे? पहा, आयात कमी होणार आहे आणि निर्यात काय होणार आहे? निर्यात वाढणार आहे. याचं कारण काय आहे? पहा, आयात कमी का होते? तर समजा आपल्याला अमेरिकेतील एखादी वस्तू विकत घ्यायची आहे. तर आता $1 इज इक्वल टू ₹80 झालेला आहे. आधी 75 आले समजा. तर आता $1 आपल्याला 75 ऐवजी ₹80 द्यावे लागत आहेत. याचा अर्थ आपल्याला पैसे जास्त खर्च करावे लागत आहेत. समजा एक इंडस्ट्रियलिस्ट असेल भारतातील, त्याला अमेरिकेतून एक मोठी मशिनरी विकत घ्यायची आहे, ज्याची किंमत 1 कोटी आहे. ती आधी आता जर 1 कोटी द्यावे लागत असेल तर आधी त्याला कमी द्यावे लागत होते, ज्यावेळी $1 इज इक्वल टू 75 रुपये होते. तर म्हणून त्याला पेमेंट जास्त करावं लागेल. याचा अर्थ काय आहे? तो आयात करण्याची क्षमता त्याची कमी होऊन जाते ऑटोमॅटिकली, कारण ती गोष्ट त्याला महाग होऊन जाते अमेरिकेतील. म्हणून काय होणार आहे? ऑटोमॅटिकली आयात कमी होऊन जाते त्याची. नंतर पहा, निर्यात वाढते. तर निर्यात कशी वाढते? तर रुपया घसरल्यानंतर जी फॉरेनच्या जी माणसं आहेत, समजा अमेरिकेतील एक व्यक्ती असेल, त्याला भारतातील वस्तू स्वस्त होऊन जातात. कारण पहा, तो आधी $1 ₹75 जर कमवत असेल तर त्याला आता किती मिळत आहेत? त्याला $1 ₹80 मिळत आहेत. तर तो जास्त वस्तू खरेदी करू शकतो भारतातून. तर काय होणार आहे? ऑटोमॅटिकली इम्पोर्ट वाढतो भारताचा. तर हे कधी कधी चांगलं सुद्धा असतं, एक लेवलपर्यंत चांगलं असतं, पण जास्त डेप्रिशिएट झाला तर त्याचा तोटाही आहे भरपूर मोठा. तर याचे फायदे असतात. निर्यात वाढवण्यासाठी सरकार कधी कधी काय करतं? जाणून बुजून स्वतः रुपया घसरवतं. त्याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. तर या दोन टर्म्स मला फरक समजून घ्या, डेप्रिशिएशन आणि डिव्हॅल्युएशन. तर डेप्रिशिएशन आणि डिव्हॅल्युएशन मधला फरक काय आहे? तर डिव्हॅल्युएशन हे सरकारनं जाणून बुजून केलेली गोष्ट असते. डिव्हॅल्युएशन काय असतं? सरकारनं जाणून बुजून केलेली गोष्ट असते. तर डिव्हॅल्युएशन ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि डेप्रिशिएशन. तर पहा, ह्याच्यामध्ये हा फरक समजून घ्या. तर सरकारनं जाणून बुजून रुपयाची घसरवणूक करणे याला डिव्हॅल्युएशन म्हणतात. तर भारतामध्ये 3दा अशा डिव्हॅल्युएशन झालेले आहेत. अवमूल्यन आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. तर अवमूल्यन का केलं जातं? ही एक जाणून बुजून सरकारनं उचललेलं पाऊल असतं. इथे सरकार जाणून बुजून पाऊल उचलतं की रुपया खाली टाकायचं, खाली करायचं, त्याची किंमत घसरवायचं. का? कारण आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचा असतो, आपल्याला निर्यात वाढवायची असते. म्हणून रुपया डिव्हॅल्युएट केला जातो सरकारद्वारे. आणि डिप्रिशिएशन म्हणजे काय? तर मार्केट फोर्सेस जे असतात त्याच्यामुळे रुपया खाली घसरतो ऑटोमॅटिकली. तर हा दोन्हीमधला मेन फरक आहे. तर अवमूल्यन हे जाणून बुजून सरकारद्वारे उचललेलं पाऊल असतं. भारतामध्ये 3 वेळा अवमूल्यन झालेलं आहे. हे केव्हा केव्हा झालेलं आहे आणि त्याचे किती रेट घसरवणूक केलेली आहे रुपयाची, याचा हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर पहा, रुपया घसरला याचा परिणाम काय आहेत पहा. तर रुपया घसरला तर काय होऊ शकतं? आपण पहिला पाहिलेलं आहे, आयात कमी होते, निर्यात वाढते. तर पहा, नंतर परकीयांना स्वस्त होतात, हे पण आपण पाहिलेलं आहे आता. तर ह्या आपण आता गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. पण जास्त जर अवमूल्यन झालं तर त्याचे तोटे भरपूर आहेत. तर डेप्रिशिएशन जर जास्त झालं तर त्याचे विपरीत परिणाम भरपूर होतात.
आता समजा आपण जे पाहिलेलं आहे की अवमूल्यन झाल्यानंतर निर्यात वाढते आणि त्यातून फायदा होतो. पण समजा एका देशामध्ये निर्यातक्षम वस्तूच नसतील, अवमूल्यन केलं आणि एक्सपोर्टच्या लायकीच्या वस्तू जर निर्माण होत नसतील तर त्याचा फायदाही होणार नाही. तर फायदा केव्हा होणार आहे, जर आपल्या इंडस्ट्रीची एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन असेल तर, तेवढी तिची क्वालिटी असेल तर. तर हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त रुपया घसरवला तर निर्यात वाढते असंही होत नाही. रुपया घसरवण्याबरोबरच आपल्या जे प्रोडक्ट्स आहेत, भारताचे जे प्रोडक्ट आहेत जे आपण एक्सपोर्ट करतो त्यांची क्वालिटीसुद्धा मार्केटमध्ये चांगली पाहिजे, जागतिक मार्केटमध्ये. तेव्हाच त्याची मागणी वाढणार आहे. तर ह्या 2 गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा, नंतर यानंतर आपल्याला तर याच्यावरचे उपाय पाहावे लागतील. तर याच्यामध्ये पहा, ही जी गोष्ट होत आहे, तर रुपया डिप्रिशिएट होत आहे, रुपयाची घसरण होत आहे. तर याच्यावर सरकार काय करू शकतं, तर इथं 3 संस्था कार्य करू शकतात 3 लेवलवर. तर एक आहे केंद्र सरकार, एक आहे केंद्र सरकार. समजा केंद्र सरकार आहे, हे केंद्र सरकार आहे. समजा ए इज इक्वल टू केंद्र सरकार. नंतर आहे रिझर्व्ह बँक, बी इज इक्वल टू रिझर्व्ह बँक आणि सी इज इक्वल टू सेबी. तर पहा, इथं आहे गव्हर्नमेंट, इथं आहे काय रिझर्व्ह बँक RBI आणि इथं आहे सेबी. तर या 3 संस्थांचा सहभाग घेऊन याच्यावर कंट्रोल करता येतो. कोणकोणते आहेत, एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, एक आहे रिझर्व्ह बँक आणि एक आहे सेबी. तर या तिघांचा वापर करून याच्यावर थोडंसं कंट्रोल करता येतो. तर कशा प्रकारे कंट्रोल करता येतं पहा. तर गव्हर्नमेंट काय करू शकतं, तर एक्सपोर्टला प्रमोट करू शकतं स्वतःहून. तर वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे असतात, इन्सेंटिव्ज वगैरे देता येतात आणि त्याच्यामुळे एक्सपोर्ट प्रमोट करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करू शकतं. हे एक झालं. नंतर रिझर्व्ह बँक काय करतं, रिझर्व्ह बँकेची एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते MPC. याच्यावरनं ते काय करत असतं, महागाईचा दर आणि महागाईचा दर कंट्रोल करत असतं. तर MPC वरून जे रेट ठरवत असतं, तर याच्यावरून ते महागाईचा रेट कंट्रोल करू शकतं. तर व्याज दर वाढवून मार्केटमधला पैशाचा पुरवठा कमी करणं, पैशाचा पुरवठा कमी झाला तर महागाई ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कमी होणार आहे. तर या प्रकारे रिझर्व्ह बँक करू शकते. महागाई कमी झाली तर ऑटोमॅटिकली त्याचा एक्सचेंज रेटवर परिणाम होणार आहे, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. नंतर पहा, आयात शुल्क वाढवू शकतं सरकार. समजा आपल्याला आयात कमी करायची आहे, कारण आयातीमुळे काय होत आहे, आपला डॉलर जात आहे बाहेर, जो आपण चलनसाठा केलेला आहे तर तो कमी होत आहे. तर ते आपल्याला चलनसाठा जर वाढवायचा असेल तर आपल्याला इम्पोर्ट कमी करावं लागेल. इम्पोर्ट कधी कमी करू शकतो, ज्या लक्झरीज आयटम आहे, ज्याची जास्त गरज नाही, बेसिक गोष्टी नाहीत, त्याच्यावर जो कस्टम ड्युटी असते ती वाढवली तर ते त्याचा इम्पोर्ट कमी होऊ शकतो. समजा आता एक फेरारी आहे, फेरारी गाडी भारतात मागवायची असेल, त्याच्यावर आधी 10% जर कस्टम असेल, मी फॉर एक्झाम्पल सांगत आहे, तर त्याच्यावर 100% जर कस्टम ड्युटी केली तर काय होणार आहे, तर भारतामध्ये त्याची डिमांड ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तर अशा प्रकारे डॉलरचा आपला जो साठा आहे तो स्टेबल ठेवण्यासाठी गव्हर्नमेंट याचा वापर करू शकतं. नंतर पहा, रिझर्व्ह बँक काय करतं, परकीय चलनाची विक्री करू शकतं. म्हणजे समजा रिझर्व्ह बँकेकडे आता काय आहेत, रिझर्व्ह बँकेकडे फॉरेक्समध्ये रिझर्व्स असतात. तर ते त्याच्यामध्ये जे डॉलर्स आहेत ते मार्केटमध्ये आणू शकतं. जर ते मार्केटमध्ये थोडे आले भारतामध्ये पैसे, तर काय होणार आहे, डॉलरची किंमत काय होणार आहे, ऑटोमॅटिकली थोडी कमी होणार आहे. म्हणजे रुपया काय होतो, ऑटोमॅटिकली वाढतो. समजा आता 80ला असेल तर तो 78 येईल, 79ला येईल. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक करू शकतं. म्हणजे त्याच्याकरता जो डॉलर आहे तो मार्केटमध्ये आणायचा. तो मार्केटमध्ये आणल्यानंतर डॉलरचा पुरवठा वाढतो. पुरवठा वाढल्यानंतर त्याची ऑटोमॅटिकली डॉलरची किंमत कमी होते, रुपया वाढतो. तर अशा प्रकारे होऊ शकतं. नंतर भारतातून जाणारी गुंतवणूक आहे बाहेर, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं. तर हे सेबी करतं. तर सेबी काय करतं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजेस आहे, ती एक्सचेंजेस आहेत त्याच्यावर कंट्रोल कोणाचा असतो, सेबीचा असतो. तर ते भारतातून जी बाहेर परकीय गुंतवणूक जाणार आहे तर त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतं. नंतर पहा, जे परकीय गुंतवणूक भारतात होत आहे त्याला प्रमोट करणं. तर जे भारतामध्ये जी बाहेरून गुंतवणूक येणार आहे तर त्याला प्रमोट करणं, त्याला टॅक्स इन्सेंटिव्ह देणं, सूट देणं टॅक्समध्ये. तर अशा प्रकारे भारतामध्ये डॉलर वाढवू शकतो. नंतर पहा, जे NRIs आहेत तर NRIना प्रमोट करणं. तर NRI जे भारतामध्ये डॉलर पाठवत असतात, तर मागील वर्षी जो NRIने डॉलर पाठवला तो जगामध्ये सर्वात जास्त आहे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर NRI आपल्याला डॉलर भरपूर पाठवतात. परकीय कर्ज घेण्यासाठी सरकारद्वारे पावलं उचलली जाणे. तर पहा, आपण आता काय काय अभ्यास केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं आज आपण पाहिलेलं आहे की जो रुपया घसरत आहे, तर 80 रुपयेला जो आलेला आहे, $1 म्हणजे 80 रुपये. तर याच्यामागची आपण कारणं बघितलेली आहेत. तर याच्यावर प्रश्न कसे पडू शकतात, तर रुपयाची घसरण म्हणजे काय हे पडू शकतं. रुपयाचे जसा ग्राफ कसा आहे, 2014ला किती होता रुपयाची किंमत अगेन्स्ट डॉलर,
किंवा 2007ला किती होती, तर याच्यावर प्रश्न पडण्याची शक्यता आहे किंवा तो ट्रेंड विचारण्याची शक्यता आहे परीक्षेमध्ये. नंतर पहा, डी डॉलरेशन ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्विफ्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्विफ्ट काय असतं. नंतर महागाई आणि जे फॉरेन ट्रेड आहे याच्यामध्ये याचा रिलेव्हन्स कसा आहे, या गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता दाट आहे.